तर नमस्कार मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे आपली कांद्याची कापणी चालू आहे. त्यामुळे सकाळी स्वयंपाक बनवला होता आणि स्वयंपाक बनवून असं घमेल्यामध्ये सगळं भरून आम्ही निघालो होतो शेतात जाण्यासाठी. शेतात जायचं होतं तेव्हा मग मोठी गाडी घेऊन सगळ्या बायकांना घेऊन चाललो होतो आणि वेदाला जाता जाता यांच्या आत्याच्या घरी ठेवलं होतं. कारण तिथे तिला जरा म्हटलं जरा उन्हाचं नको वावरात न्यायला, म्हणून मग तिला तिथे ठेवलं होतं. नंतर गेल्या गेल्या आमचे थोडेसे कांदे उपटायचे राहिले होते. ते सगळे कांदे जे आहेत ते सगळे आम्ही उपटून घेतले सर्वांनी मिळून. आणि नंतर ज्या बायका घेतल्या होत्या तर सगळ्यांनी मिळून आम्ही कांदे कापायला सुरुवात केली होती. कांदे वगैरे कापून होतच होते, पण नंतर जेवणाची सुट्टी झाली होती. त्यामुळे मग आम्ही सगळे बसलो होतो जेवण करण्यासाठी. आणि मस्तपैकी जेवण वगैरे करून झाल्यावरती मग शेतामध्ये लसूण पण होता थोडासा लावलेला, तो देखील आम्ही असं छान उपटून वगैरे घेतला. आणि फायनली आमची कांद्याची कापणी पूर्ण झाली होती. नंतर कांद्याच्या आरणीवरती मस्तपैकी कांद्याची पात वगैरे टाकली आणि आम्ही गेलो होतो आमच्या जुन्या घरी. तिथे थोड्या वेळ आराम वगैरे केला. नंतर संध्याकाळी घरी आल्यावरती मस्तपैकी गवारीच्या शेंगांची भाजी केली होती आणि नंतर आम्हाला अंड्याची भाजी केली. छान मस्तपैकी जेवण वगैरे केलं. आणि वेद आमची यांच्या आत्याच्या घरीच होती, मग आम्ही गेलो होतो तिला घेण्यासाठी. तर बघा तिची अशी मस्ती चालली होती त्या दीदीन त्यांच्यासोबत. ती काही घरी यायला तयार नव्हती, पण बळच तिला आम्ही असं घरी घेऊन आलो. नंतर घरी वगैरे घेऊन आलो आणि नंतर छान असं झोपी गेलो. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चलो भेटूयात, बाय.